नमस्कार मित्रांनो. धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025ला जाहिरात आलेले. तर एक्झाम आता झालेले मित्रांनो. तर एकूण जागा होत्या 121. तर एक्सपेक्टेड कट ऑफ किती लागू शकतो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघूया की कोणत्या कॅटेगरीला किती कट ऑफ लागू शकतो. तर अंदाज बघणारे मित्रांनो, आपण एक्सपेक्टेड बघणारे एक अनालिस करून आपण सांगतोय की कट ऑफ किती लागू शकतो. फिक्स नाही मित्रांनो, एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. जर तुम्हाला एवढे एवढे मार्क असेल तर तुम्ही सेफ झोन मध्ये आहात असं समजून चला. तर बघू शकता, धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आलेले. तर बघू शकता, जाहिरात कधी आलेली बघू शकता. 11 सप्टेंबर 2025ला जाहिरात आलेले. ऍप्लिकेशन स्टार्ट झाले होते बघा. 11 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची डेट होती. एक्झाम शेड्यूल बघू शकता तुम्ही. 4 नोव्हेंबर 2025 ते 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत इथं बघू शकता. आणि 121 जागा होत्या मित्रांनो टोटल. सॉरी, 179. 121 जागा ज्या होत्या ते फक्त इन्स्पेक्टर या पदासाठी होत्या, ग्रुप सी. टोटल 179 जागा होत्या मित्रांनो. तर यामध्ये बघू शकता सिनियर क्लर्क, स्टेनोग्राफर आणि इन्स्पेक्टर या पदासाठी जाहिरात आलेली होती बघा, 179 पदासाठी. तर आता सर्व पदाची एक्झाम झालेले. तर आता आपण बघणार की कट ऑफ किती लागू शकतो. बघा मित्रांनो, आता जर आपण कट ऑफ अंदाज लावला, एक्सपेक्टेड कट ऑफ मित्रांनो एक अनालिस करून सांगते. बघू शकता, जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस, SEBC चा कट ऑफ किती लागू शकतो. 160 पर्यंत लागू शकतो मित्रांनो. म्हणजे तुमचे 80 मार्क करेक्ट पाहिजे. ज्यांचे 80 मार्क करेक्ट आहेत मित्रांनो, अशा कॅन्डिडेटचं सेफ झोनमध्ये आहात असं समजून चला. बघा कोणती कॅटेगरी: जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, SEBC ह्या कॅटेगरी म्हणजे जे पण कॅन्डिडेट आहेत ज्यांचं स्कोर 80 करेक्ट आहेत. समजा 80 + 80 करा म्हणजे 160 होतात. तर ज्यांची 80 करेक्ट आहेत, ॲक्युरेट आहेत. कारण की मित्रांनो, जे एक्झाम बघा TCSने कंडक्ट केलेले, तर अगोदर एक्झाममध्ये क्वेश्चनचे लेटेस्ट जनरल नॉलेजवरती, करंट अफेअर्सवरती 1-2 वर्ष अगोदरचे क्वेश्चन विचारले गेलेत. कारण की TCS अगोदरच्या एक्झाममध्ये म्हणजे लेटेस्ट विचार आहे, समजा चालू वर्षाचं, वर्षभराचं. पण काही काही आता जी धर्मादाय आयुक्ताची जी एक्झाम झाली मित्रांनो, यामध्ये काही क्वेश्चन जे होते हिस्ट्रीचे म्हणा, थोडेसे जुने क्वेश्चन होते. म्हणजे आपले स्टेट बोर्डचे वरती जास्त फोकस होतं. आता यामध्ये काय होणार आहे मित्रांनो, जे एमपीएससीची तयारी करणारे कॅन्डिडेट आहेत त्यांचं बेनिफिट होणार आहे. कारण की त्यांचं स्टेट स्टेट बोर्डचं जे बुक आहेत 5वी ते 12वी पर्यंत ज्यांनी रीड केलेलं असेल, अशा जास्त करून जे एमपीएससीचे STI PSI असिस्टंट जे कॅन्डिडेट तयारी करत असेल त्यांचा एक इथं बेनिफिट होणार आहे. कारण की स्टेट बोर्डातून क्वेश्चन आलेले मित्रांनो, जुने क्वेश्चन विचारले होते हिस्ट्रीवरती, करंट अफेअर्सवरती 2-3 वर्ष अगोदरचे क्वेश्चन विचारले होते. रिझनिंगचे बरेच क्वेश्चन होते. तर ज्यांचं स्कोर 80 करेक्ट आहेत, तर त्या कॅन्डिडेटनं सेफ झोनमध्ये पकडून चला. कमीत कमी 80 पाहिजे. आणि बघू शकता पुढची कॅटेगरी SC ST, VGNT, NT BCD ह्या कॅटेगरीसाठी बघू शकता 75+. 75+ तुम्हाला मार्क पाहिजे. म्हणजे करेक्ट आन्सर पाहिजे. 75+ करेक्ट आन्सर असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. 75+75 150 मार्क. जर तुम्हाला 150 मार्क असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. थोडेफार इथं कमी जास्त होऊ शकतं SC आणि ST कॅटेगरीसाठी. पण एवढं मार्क ओपन, आता परत एकदा सांगतोय, जनरल ओपन बघा. ओपनवाल्यासाठी ओबीसी, ईडब्ल्यूएस, ईडब्ल्यूएस आणि SEBC ह्या कॅटेगरीला कमीत कमी 80+, 80 करेक्ट पाहिजे.
80 करेक्ट असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. आणि SC ST VCNT BCD ह्या कॅटेगरी वाल्यांना 75 प्लस मार्क पाहिजे, म्हणजे 75 करेक्ट पाहिजे. 75 प्लस 75 150 मार्क असे होतात. तर एवढा कट ऑफ लागू शकतो. हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, अंदाज आहे. हा एक कट ऑफ अनालिस करून सांगितलेले कॅन्डिडेटला विचारून, ज्या कॅन्डिडेटने दिलेले, जे MPSC करणारे कॅन्डिडेट होते, अशा कॅन्डिडेटला हे विचारून हा कट ऑफ अंदाज लावलेला आहे. हा क हा कट ऑफ फिक्स नाहीये, हे एक फक्त अंदाज आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.